नमस्कार. नमस्कार. थोड्या गॅप नंतर आपण भेटतोय. आज आपण आपल्या निरूपणाला सुरुवात करू. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करः प्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. जय जय रघुवीर समर्थ. आपण आधी विचार करत होतो, मर्यादित विचार करत होतो की हा जीव आणि आत्मा, आणि त्यानंतर त्यांनी अज्ञानगीता सांगितली. अज्ञानगीतेमध्ये आपण बरेच शंकराचार्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला की त्यांनी प्रश्नच असे विचारले की जे सर्वसाधारण लोकांना आवडतील. आपल्याला तेच आवडतंय, आपल्याला जे समजतं ते आवडतं आणि जे समजत नाही त्याकडे लक्ष देण्याची गरजच वाटत नाही. त्यामुळे इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आचार्यांनी जाणून घेतली. आणि नंतर फक्त एक शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला की तुम्ही आता स्वस्थ आहात का, आणि स्वस्थ आहात का याचं खरं उत्तर मला द्या म्हणे. तुम्ही असं वरवरचं उत्तर देऊ नका, कारण तुम्ही आणि मी केवळ कल्याणाकरता एकत्र बसलोय. मला तुमचं कल्याण करायचंय, तुम्हाला समजत नाही म्हणून निदान एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की इतकं सगळं तुम्हाला सत्य वाटतंय, देह सत्य वाटतोय, कर्तव्य श्रेष्ठ वाटतंय, कर्म श्रेष्ठ वाटतंय, सुख दुःख समोर येतात, तुमच्या सुखामध्ये आनंदी होता आणि दुःखामध्ये तुम्ही नाराज होता. मग दुःखामध्ये नाराज झाल्यानंतर तरीही पुन्हा त्या दुःखापासून निवृत्ती नको, पुन्हा त्या दुःखामध्ये प्रयत्न करता की इथूनच यश मिळेल. या सगळ्या गोष्टी तुम्ही करता हे मी मानलं. आता निदान कमीत कमी मला या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही स्वस्थ आहात का. हे सगळ्यात मोठं गीतेचं सार किंवा अविद्या गीता जी म्हणतो ती आपल्याला त्यांनी सांगितली. मग जेव्हा आपण खरं उत्तर दिलं की त्यांना सांगितलं हे खरं वाटत नाही, आम्ही स्वस्थ नाही. मग स्वस्थता नाही का, का स्वस्थता नाही, यासाठी आता परमात्म्याकडे आपण वळलोय की आत्म्यापेक्षा आधी परमात्मा जाणून घेऊ. आत्मा हा नंतरची घटक आहे, आधी परमात्मा काय आहे. त्यामुळे ते जसे त्याचं वर्णन अतिशय मनापासून आपण केलं आणि ज्यांच्या डोळ्यासमोर आपण जे कल्पना करतो तसं चित्र सुद्धा आलं की क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू अतिशय आनंदामध्ये शांतपणे पहुडलेले आहेत. अशी जर कल्पना आपण केली, नुसती कल्पना जरी केली तरी ती कल्पना म्हणजे जे शांती आहे ना, ती मनोनिवृत्ती परमोपशांती, त्या ठिकाणी जर वृत्ती स्थिर झाली तर आपल्याला म्हणतात की ती शांती खरी शांती आहे. कारण ते कसे शांतपणे पहुडले आहे, त्याचे 3 भाग आपले पूर्ण झाले. पुन्हा जर तेच सांगितलं तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्यांची अवस्था, त्यांचं शेषावरचं शयन आणि ह्या सगळ्या गोष्टी सत्वगुण आहे. या 3 गोष्टी शेषशय्येवर म्हणजे साक्षी चैतन्य असं समजायचं की अहंकार रूपी जो शेष आहे आपल्यामध्ये असलेला, आपण आपल्याशी संबंध जोडायचा. कलियुगामध्ये ह्या गोष्टी खूप सोप्या आहेत. आपल्या अंगामध्ये असलेला अहंकार आणि त्या अहंकारावर आपला आत्मा साक्षीदार जो आत्मा आहे तो जर शांतपणे पहुडला असेल म्हणजे अहंकार नाही, बुद्धी नाही, या सगळ्या गोष्टींना दाबून खाली, जसं कालिया मर्दनामध्ये
भगवंत स्वतः कालियाच्या फणीवर उभं राहतात आहे. म्हणजे याचा अर्थ कालियेला मारलं नाही त्यांनी सोडून दिलं आणि त्याच्यावरती नृत्य करतात. तसा हा साक्षी आत्मा जर आपल्या अहंकार रूपी शेषावर जर विराजमान असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी स्थिरता जर अनुभवली असेल तर ते विष्णूंचं शेषशाही शयन आहे असं मानायला काही हरकत नाही. कारण विष्णू जसे शेषशाही शय्येवर झोपलेले आनंदात शांत, क्षीरसागर महत्वाचा आपण बोललो की क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर. दूध म्हणजे काय? दूध हा कशाचं प्रतीक आहे? सात्विकतेचं आणि शुद्धतेचं. परमशुद्ध असं दूध आणि दुधाचा जो सागर म्हणजे परमशुद्ध असं अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये वेटोळी घालून बसलेला अहंकार रूपी शेषनाग आणि त्या शेषनागावरती आपला जर आत्मा या सगळ्याकडे साक्षी चैतन्याने बघू शकत असेल तर ते शेषशाही भगवंताचाच कण आहे असं समजायला हरकत नाही. पिंडी ते ब्रह्मांडी त्यांनी वेगळं काही ठेवलं नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून जर तुम्हाला ती शांती मिळत असेल तर ती जसे ते साक्षी चैतन्याने शांतपणे पहुडले आहेत तसा तुम्ही शांतपणे आयुष्य जगू शकता. आणि जे आहे समोर त्याकडे साक्षीने बघितलं तर त्या सगळ्या गोष्टी खरं तर परमात्म्याच्याच आहे आणि बाकीचं सगळं येणं जाणं चालू राहील अशा प्रकारचा विचार आपण त्या दिवशी केला. मग नंतर आपण बघितलं की त्यांचा एक फोटोमध्ये आपण बघतो किंवा त्यांचं वर्णन असं दाखवतात की त्यांची लक्ष्मी त्यांची चरणसेवा करते. म्हणजे दोन भाग अतिशय स्पष्ट केले, एक पुरुष आणि दुसरी प्रकृती. प्रकृतीचं सिम्बॉल लक्ष्मीच्या रूपात सांगितलंय. लक्ष्मी म्हणजेच प्रकृती. प्रकृती विष्णूंपेक्षा वेगळी आहे. विष्णूंपेक्षा वेगळी आहे प्रकृती, कारण विष्णूंपासून निर्मिती आहे. विष्णू म्हणा, परब्रह्म म्हणा, एक मोठं तत्व म्हणा, त्या तत्व ते अतिशय शांत आहे. त्या शांत तत्वापासून जी प्रकृती निर्माण झाली ती प्रकृती एकटी कशी जगू शकेल? आता ती एकटी आहे, ती स्वतःला एकटं मानत नाही, ती भगवंतांचं चरणस्पर्श करते. मग आपण या प्रकृतीमध्ये जे बघतोय ती प्रकृती भगवंताचा अंश आहे, त्यामुळे बिना भगवंता ती राहू शकत नाही. एकटे भगवंत असू शकतात, असं कितीतरी वेळ ते असतील सुद्धा, पण एकटे भगवंत असू शकतात पण एकही प्रकृती राहू शकत नाही. प्रकृतीशिवाय भगवंताशिवाय प्रकृती राहू शकत नाही. पण त्यातल्या त्यात जर विचार केला तर पूर्वी भगवंत होते, पुरुष होता आणि प्रकृती नंतर निर्माण झाली. हे तर तत्व कळलं कमीत कमी. आणि जे काही बाकीचं निर्माण झालं ते सगळं त्यांच्या चरणस्पर्श करतायत. त्यांचे चरणस्पर्श करते ती प्रकृती म्हणजे त्यांचे पाय. याचा अर्थ स्त्री आणि पुरुष हा भेद आपण बोललोच नाही. एक बनवणारा एक आणि त्यांनी बनवलेलं एक, हे दोन भाग तर स्पष्ट झाले. एक बनवणारा आणि एक बनलेलं, या दोन गोष्टी आहेत आपल्याजवळ. मग या दोन गोष्टींपैकी जे बनवलं आहे ते बनवणाऱ्याच्या शिवाय कसं राहू शकेल? बनवणारा राहू शकतो कारण तो मुळात आहेच. त्यांनी निर्माण केलेलं नंतर ते बाकी नतमस्तक आणि नम्र असायला पाहिजे. म्हणजे ऊर्जा जो पहिल्या दिवशीचा भाग आहे तो ऊर्जा आणि पदार्थ, तो ऊर्जा आहे आणि बाकी प्रकृती म्हणजे पदार्थ. लक्ष्मी सुद्धा त्यातच येते. लक्ष्मी सुद्धा त्यातच येते. इकडे शिवशक्तीचं मिलन जेव्हा आपण विचार करू ना त्या ठिकाणी अर्धनारीश्वराबद्दल बोलू तेव्हा बरोबरीचा मान आहे. सध्या आपण उत्पत्तीबद्दल बोलत असल्यामुळे विष्णूंचा एक जो परमात्म्याचा अंश बोलतोय त्या ठिकाणी ती चरणस्पर्श करते. याचा अर्थ असा सरळ आहे की तुमच्याशिवाय काही खरं नाही, तुम्ही महत्वाचे, तुम्ही प्राधान्य. आणि असं जर आपलं शरीर प्रकृतीचं बनलंय, देह प्रकृतीने बनलाय, आपण जर आपला स्वतःशी विचार केला, 2 महिने आधी आपण फक्त स्वतःचा अंश बघितला, आईच्या गर्भातला 2 महिने अंश, नंतर जे प्रकृतीपासून निर्माण झालेला देह, तो देह जर नतमस्तक असेल आत्मारामाशी म्हणजेच विष्णू आणि लक्ष्मी असा आपण अर्थ काढायचा की देहाला महत्व नाही. देह प्रकृती ही जी आहे, देह प्रकृती ती आत्म्याशिवाय कशी राहील? जसं लक्ष्मी परमात्म्याशिवाय राहत नाही, तोच संबंध आपल्याला इथे लागलाय. त्या सगळ्या नद्या, ते इडा पिंगला नाडी, त्याच्यानंतर पिंडी ते ब्रह्मांडी, सगळं तत्व भगवंतांनी सारखं. किती मोठा विश्वकर्मा आहे हा जरी विचार केला, आमच्या आतमध्ये असलेला परमात्मा त्याचा अंश आणि ही प्रकृती, जर प्रकृती परमेश्वराचे अधीन असेल तर आनंदी आनंद आहे, ब्रह्मानंदम पर. आणि जर म्हटलं प्रकृती महत्वाची आहे आणि पुरुषाकडे जर दुर्लक्ष केलं म्हणजे आत्म्याकडे दुर्लक्ष केलं तर आनंद कसा मिळेल? आनंद देणारा तोच आहे, आनंद देणारा तो आहे आणि आनंद घेणारी प्रकृती आहे.
तोही घेतो, पण तो निर्लेप आहे. त्याला आनंद मिळतो ही गोष्ट कशासाठी निर्माण केली त्यांनी? स्वतःच्या आनंदासाठी नाही. त्याच्यासाठी साधं उदाहरण आपण साधू संतांचं सुद्धा घेऊ शकतो, की साधू संत जसे आपल्याला आनंद देण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना स्वतःला आनंद असतो, पण तुम्हाला आनंदी करणे हा त्यांचा प्राधान्याचा हेतू असतो. आपला काय हेतू असतो? आपण आनंदी व्हावं आणि मग बाकीच्यांचा विचार करतो. साधू संत आणि ही जे पुरुष तत्व आपण बघतोय ते तत्व स्वतःच्या आनंदात निमग्न आहे. त्यांना खरंच कशाची गरज नाहीये. पण प्रकृतीला निर्माण केल्यावर प्रकृती आणि पुरुष दोघं मिळून आनंद घेतात. मग ते म्हणतात संसार सोडायची गरज नाही. तसं आत्मा आनंद घ्यायचा असेल तर प्रकृतीला धरूनच आहे. प्रकृती आणि पुरुष या दोघांनी मिळून आनंद घ्यायचा आहे. अर्धनारी नटेश्वराचं रूप आपण महाशिवरात्रीपर्यंत बघणारच आहे. पण सध्या आपली उत्पत्ती बघायची असेल तर ही प्रकृती जी आहे आपली देहप्रवृत्ती, मनबुद्धी, चित्त, अहंकार, या सगळ्या जर आत्म्याच्या अधीन असतील, आपल्या स्वतःच्या भगवंत हृदयस्थ आहे, तर तो शेषशाही भगवंत आणि आपल्या आतमध्ये असलेला भगवंत काही वेगळा नाही. जय जय रघुवीर समर्थ असा अर्थ आपण काढू शकतो. इतका तो शांत आहे. मग आपण आपल्या शांत स्वभावावरती विचार करायचा. आपण किती शांत आहे? आपण शांत आहोत ना? मग तसं शांत कोणाचा अंश आहे आपण? जे काही बिथरतो, जे काही भीती वाटते ती प्रकृतीमुळे आहे. प्रत्यक्षामध्ये जर आपला आत्मा कळला की जो चिरंतन होता आहे आणि राहणार आहे, तो आत्मा मुक्त आहे, आत्म्याला उलट आपल्या प्रकृतीमुळे त्रास होतो हे जर कळलं, तर बाकी तो किती शांत मूळ स्वभाव जागृत झाला. जसा मूर्तीला घडवत असताना मूर्तीचा बाकीचा भाग काढून टाकला आणि मुळात मूर्ती जशी उघड झाली. शंकराचार्यांचं तेच म्हणणं आहे, जे नाही ते काढून टाका आणि आहे त्याला उगवू द्या. जे आहे त्याला वर काढा आणि नाही ते काढून टाका. मग आमच्या प्रकृतीचा जो विषय आहे तो संपवायचा आणि अंतरस्थ आत्म्याकडे जर लक्ष दिलं तर तो जसा विष्णू पहुडलाय तसा तो शांत आहे. त्याला काही फरक पडत नाही सुखदुःखानी. तो साक्षी रूपाने फक्त बघतो आणि त्याचा जो जीव आहे ना मधला, तो जीव शारीरी ज्याला म्हणतात तो भोगत असतो. देह निघून जातो, आत्मा मुक्त होतो आणि शारीरी भोगतो. शारीरी जो आहे मधला तो भोगतो. मग त्या मधल्याकडे जर हा आत्म्याकडे आत्मा बघतच असतो हे जर या जीवाला कळलं तर ती शांती आणि ही शांती काही वेगळी नाही. तो म्हणतो इथपर्यंत आपण काल आलो आहे. अविद्येचा आश्रय जो आपण घेतो की नाही प्रकृतीचा, त्यामुळे सगळा घोळ आहे. प्रकृतीचा घोळ आपण ब्रह्माचा आश्रय म्हणजे अविद्या नाही. एकदा का आपल्याला समजलं की आपल्या आतमध्ये असलेले जे तत्व आहे, चिरंतन तत्व आहे, ते म्हणजे विष्णू तत्व आहे किंवा परब्रह्म तत्व आहे, त्याचा अंश रूपानी आहे. अंश रूपानी का बरं? विष्णूंनी जरी अवतार घेतले, हे इतके अवतार घेतले, ते सगळे अवतार अंशरूपाचेच आहेत ना. फक्त त्यांच्या सत्वगुण जास्त असल्यामुळे त्यांनी जगाचं कल्याण केलं. आपल्यासाठी जो अवतार आहे आपलाही अवतारच आहे, पण तो थोडा मर्यादित आहे. का मर्यादित आहे याचं कारण आपल्याला कळलंय. आपल्याला कारण पण कळलंय तो का अवतार मर्यादित आहे. तो मर्यादित असण्याचं कारण आपलं प्रारब्धाचं ओझं, आपलं जे प्रारब्धाचं ओझं आहे त्यामुळे आपण मर्यादित आहे. अन्यथा आपण सुद्धा अमर्याद असू शकलो असतो. जसा तो आत्मा आहे, जसा तो परमात्मा आहे तसा. म्हणजे थोडंसं जे मध्ये आलेलं आहे अडचण, ती अडचण लक्षात येते या सगळ्या गोष्टींमुळे. ती अडचण आणि ती जी माया आहे ना, ती त्रिगुणमयी माया, 3 गुणांनी सत्व रज तम गुणांनी बनलेली जी माया आहे, ती माया बाकी अडकवून ठेवते आपल्याला. पण ती लक्ष्मी पुढे जाऊन जेव्हा आपण बघितलं मागच्या निरूपणामध्ये की लक्ष्मी त्याचे पाय चेपते, मग ही त्रिगुणमयी माया सुद्धा पुरुषाच्या पुढे नतमस्तक आहे. असायला पाहिजे. आहे की नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्यक्षामध्ये पुरुष आणि प्रकृती हा भेद स्त्री पुरुष असा नसून एक करणारा कोणीतरी आणि केलेलं, हा जो महत्वाचा भेद आहे ना, तो भेद सगळ्यात महत्वाचा आहे. त्यासाठी एक अतिशय सुंदर उदाहरण आपण घेऊ शकतो. सुरुवातीला जर हे लक्षात घ्यायचं असेल प्रकृती आणि पुरुषाचं, तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता करताच आपण त्या गोष्टी शिकू शकतो. बघा, जर आपण म्हटलं की मी परमात्मा आत्मा आहे असं जर विचार केला, करायला पाहिजे ना आता तरी निदान, तर मग मी एक आहे असं मनाला ठरवायचं. जसा परमात्मा एक आहे तसाच मी एक आहे, एकच आहे आणि शरीर बाकी अनेक आहे. आता ही जी शरीरं दिसत आहेत ना ती अनेक आहे, ही प्रकृती आहे. आपण प्रकृतीवर चिंतन करतोय आणि पुरुषावरही पण चिंतन करतोय, मग ती अनेक आहे. मी वरून आलो आहे हे आपल्याला पहिल्या 2-3 याच्यात लक्षात आलं की वरून आलोय म्हणजे 2 महिन्याचा काळ, फक्त गर्भावस्थेतला आईच्या गर्भातला 2 महिन्याचा काळ मी वरून आलो आहे. हे जेव्हा लक्षात घेतलं आणि शरीर प्रकृतीमध्ये फरक करायचा असेल तर शरीर इथे तयार झालंय. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यात पहिल्यांदा मी एक आहे पण शरीर अनेक आहेत. जसा तो म्हणतो मी एक आहे शरीर अनेक आहे, तसा हा आत्मा सुद्धा एकच आहे
पण असे अनेक, आता आपलीच मुलं बाळ, आपलंच कुटुंब, आपलाच समाज, आपलंच राष्ट्र, हे अनेक आहे, पण मी एकच आहे. हे जे त्याचं तत्व आहे तेच आपल्याला दिसतंय दृष्टीने, असं म्हणायचं आहे. मी वरून आलो आहे आणि शरीर इथे तयार झालंय. जय जय रघुवीर समर्थ. इथं तयार झालंय शरीर. या शरीराचा वरच्याशी काही संबंध नाही. त्यांनी फक्त आत्म्याचा कण टाकून दिला, बाकी सगळं इथे निर्माण केलं. मग ती प्रकृती आहे. तिसरं, मी चैतन्य आहे. चैतन्य जर माझ्यामध्ये नसेल तर या जड जीवाला काय महत्व आहे? मी चैतन्य आहे आणि शरीर जड आहे. मग जड शरीर म्हणजे प्रकृती आणि चैतन्य म्हणजे पुरुष, म्हणजेच आपला शेषावरती असलेला विष्णू आणि त्याची पायचेपत असणारी लक्ष्मी. जय. प्रत्येक वेळी आपला संबंध लागतोय. पिंडी ते ब्रह्मांडीसाठी चर्चा चालली आहे. मग मी चैतन्य आहे आणि शरीर जड आहे. मग मी जड मधला आहे का चैतन्यातला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मी जड आहे का चैतन्य आहे यावरती चर्चा करतायत ते. नंतर चौथं, मी निराकार आहे. मला आकार नाही. विष्णू म्हणतात मला आकार नाही. विष्णूंना अनंत असीम अमर्याद, विष्णू सहस्रनाम म्हणतो आपण, त्याचं अनंत, त्याचा आकार नाही. सगळं विचार केला तरी तो उरणार आहे, असा तो निराकार आहे. तो कोणत्या गणपतीच्या ओंकाराच्या रूपात बघा, विष्णूच्या रूपात बघा, शिवाच्या रूपात बघा, पण जे काही परब्रह्म तत्व आहे त्याला आकार आहे का? जो आपण विचारांनी दिला तो आकार, पण मी साकार आहे. तो निराकार आहे पण मी साकार आहे. मग मी साकार आहे म्हणजे कोण? मी देह आहे. म्हणजे हा जो शरीर दिसतंय ते देह, म्हणजेच ही प्रकृती. नुसतं एकावर छोट्यावरती बोलायचंच नाही. मी म्हणजे प्रकृती, म्हणजे देह नसून ही पूर्ण प्रकृती, अनंत ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड जितके असतील ते सगळे जीव, ती पृथ्वी, ते ब्रह्मांड, ती प्रकृती. ते म्हणतात तो निराकार आहे. ह्याला आकार आहे काही ना काही. समुद्र असेल तर समुद्र आहे, पहाड असेल तर पहाड आहे, पशुपक्षी असतील तर ते पशुपक्षींचं रूप आहे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आकारांमध्ये आहे. तो निराकार आहे. मग तो जिथे आकार आला तिथे भगवंत मर्यादित आला, आणि जिथे निराकार विचार केला निर्गुणाचा, म्हणजे तो विष्णू जो पहुडलेला आहे, जो शांत आहे. त्याच्या श्वासातून ब्रह्माला त्यांनी सांगितलं उत्पत्ती कर, आणि ती उत्पत्ती म्हणजे एकटा विष्णू सोडला की बाकी सगळं प्रकृतीमध्ये येत आहे. त्यातला चौथा प्रकार बघितला तो निराकार आहे. मी साकार आहे म्हणजे प्रकृती साकार आहे. मग प्रकृतीकडे लक्ष द्यायचं का निराकाराकडे लक्ष द्यायचं? जोपर्यंत निराकाराकडे लक्ष जाणार नाही, प्रकृती आपल्याला मायेमध्ये अडकवून ठेवेल. ती म्हणते मीच खरी आहे, मीच खरी, असं ती म्हणत राहते प्रकृती. त्यामुळे आपण अडकतो. नंतर तिसरा तो बिंदू आहे. आपल्याला दिसतो का? किती लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला की गेल्यानंतर सगळ्या काचेच्या पेटीमध्ये ठेवलाय त्या जीवाला, की याचा जीव गेला की समजेल, तर तो बिंदू रूपाने कधी निघून जातो आणि कधी येतो कळत नाही. कधी येतो हे तर कळणारच नाही, कारण तो गर्भावस्थेत आहे. पण जेव्हा तो निघून जातो तेव्हा सुद्धा कळत नाही. बरं, आपल्यासाठी नाही, प्राण्यांमात्रांपासून अगदी किडा मुंगींपासून तो कसा निघून जातो, कसे मरतात कळत नाही. तो बिंदू रूपात आहे, तो सूक्ष्म रूपात आहे. तो सूक्ष्म रूपात म्हणजे परमात्मा, ज्यांनी एवढं कोटी अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केले, तो सूक्ष्म रूपात आहे. हे कल्पनेच्या पलीकडे आहे सगळं. मग ते बाकी सगळं जे तयार केलं ती सगळी प्रकृती आहे. जे कळत नाही तो बिंदू रूप म्हणजे तो आहे. मग बिंदूला तुम्ही विष्णूचा आकार द्या, तुम्ही शिवाचा आकार द्या. नास्तिक असतील त्यांनी काही मानू नका, पण ते आहे बिंदू रूपामध्ये. त्याच्याशिवाय हे सगळं त्या आपणही बिंदू रूपात होतो. जो जीव जन्माला आला तोही बिंदू रूपातच होता, पण तो साकार झाला. मग तो बिंदू रूपात आहे आणि शरीर मोठं आहे. जितकं कोणतं समुद्र बघा मोठा आहे, आपलं शरीर बघा मोठं आहे. मुंगीचं सुद्धा शरीर म्हटलं तर त्या बिंदूपेक्षा मोठं आहे, कारण बिंदू अमर्याद आहे आणि हे शरीर मोठं आहे. म्हणजे जे काही मोठं दिसतं, जे काही पदार्थांमध्ये दिसतं, म्हणजे ऊर्जा वेगळी आणि पदार्थ वेगळा. हेच तर आपण पहिल्या दिवशीपासून बोलतोय. पदार्थ वेगळा आणि ऊर्जा वेगळी. मग ऊर्जा बिंदू आहे आणि पदार्थ मोठा आहे. त्याला शरीर आहे, त्याला आकार आहे. आपला स्वतःचा आकार नाही ओळखू आपण ब्रह्मांडाचा आकार म्हणू ना. ब्रह्मांडाला आकार आहे आणि तो निराकार आहे, तो बिंदू रूपात आहे. असं पाचवा तो हलका आहे. आपल्याला वजन आहे. वजन जे शरीराला आहे. मग वजन आहे याचा अर्थ काय काढायचा आपण या तिकडे आचार्यांच्या दृष्टीने? वजन म्हणजे आपण अडकतो. जितकं वजनदार असो तितकं पृथ्वीकडे ओढला जाऊ. प्रत्यक्षात पंचमहाभूतांनी बनलोय आपण. मग पंचमहाभूतांच्या तत्वांपासून बनलेलं शरीर खरं तर हलकं असायला पाहिजे. म्हणजे आकाशाकडे ओढ आहे आपली. म्हणून आपण जेव्हा काही समजतं तेव्हा बोट हे वर करतो वरती. मला कशाचं ज्ञान झालं की मी बोट हे वर करते म्हणजे मला वर जायचं आहे. वर म्हणजे ज्ञान आहे, खाली म्हणजे ज्ञान नाही. आणि उलट एखाद्या शिक्षकांनी म्हटलं की तुला कळलं का, आणि मला जर कळलं नसेल तर मी खाली बघते, म्हणजे खाली जडत्व आहे, खाली पृथ्वी ओढते आणि वर आकाश आहे. आकाशामध्ये विष्णू आहे क्षीरसागरामध्ये, आणि आपण क्षीरसागरामधल्या विष्णूचा अंश आहोत. मग असं असताना ते हलके आहेत.
ते वर आहेत, निद्रिस्त आहेत, शांत आहेत, आणि आपल्या मागे गोंधळ आहे. मग तो गोंधळ कशामुळे? शरीराला वजन आहे. म्हणजे मला जर एखादी गोष्ट जमत नसेल तर ती गोष्ट मी खाली जशी जमिनीत पाहते, तसंच ज्ञान नाही मिळालं ती व्यक्ती खाली जमिनीमध्येच जाते. जमिनीमध्ये जाणं म्हणजे राख, आणि आत्म्याला मुक्त करणं म्हणजे मुक्ती. हेच तर मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. मोकळं करायचं आहे त्या आत्म्याला. जो आत्मा तो वर जाण्याची इच्छा आहे, जसा हवा, फुग्यातली हवा, जर फुग्यामध्ये हवा आहे आणि वर जातो जसा फुगा, जसा हलका असेल तर वर जातो, काहीच नसतं त्याच्यात, पण प्रत्यक्षात तो वर जातो हवेच्यामुळे, तसा हा आत्मा हलका आहे, कारण तो विष्णूचा अंश आहे. आणि विष्णू कसा शांत आहे तसा तो शांत आहे. सगळे गुण त्या आत्म्याला लागू आहे. एकही गुण असा नाही की जो आत्म्याला लागू नाही, पण त्याला बांधून ठेवलं, बंदिस्त केलं. जसं माठामध्ये माठ असतो, माठामध्ये हवा असते, पण माठ फोडल्यानंतर ती हवा आणि आकाश, सगळी हवा एकत्र होते. आकाश जसं एकत्र होतं तसं हे देह बाहेर बाजूला झाला की आत्मा मुळात तसाच आहे जो विष्णूचा आहे. मग तो हलका आहे आणि आपल्या शरीराला वजन आहे. मग हे वजन जर वाढत गेलं म्हणजे ओझं, चित्तबुद्धी मनबुद्धी चित्त अहंकाराचं ओझं असेल तर ते खालीच जाणार आहे जमिनीमध्ये, आणि जमिनीमध्ये राख आहे. आणि विष्णू, शंकर म्हणतात ते त्यांचेच भाऊ आहेत विष्णूंचे. ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मानी निर्मिती केली, विष्णू सर्जन करतो, आणि रुद्र काय करतो? हे भस्म कपाळाला लावतो म्हणतात. पण भस्म कुणाचं? ज्यांच्या कोणत्याही प्रकारच्या आशंका आणि शंका आणि आकांक्षा, इच्छा, मनीषा जर नसतील तर त्यांचं शरीर हे राख नाही होत, भस्म होतं त्याचं. कारण तो भस्म रूपाने याला लावतात, राख नाही लावत. राख स्वतःच्या कपाळाला लावत नाहीत, कारण ते हलकेपणा त्यांनी जर सिद्ध केला तर ते हलकेपणाचं भस्म ते स्वतःच्या कपाळाला लावतात. हे आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे. आपल्याला महाशिवरात्रीला असाच काहीतरी योग येणार आहे. मग हे जो त्यांचं हलकेपणा आहे, भस्म आणि रक्षेमध्ये फरक आहे. ते रक्षा लावतात, आपण हाताला जे लोक लावतात सगळं त्या रक्षा नाही म्हणत, भस्म म्हणतात. मग भस्म कुणाचं? ज्यांचे श्वास शिल्लक आहेत, इच्छा नाहीत, असे लोक जे गेले त्यांच्या शरीराचं भस्म. आणि ज्यांच्या इच्छा शिल्लक आहे आणि श्वास संपले अशांची राख. तर ती राख आपण म्हणतो मनकर्णिकावर का बरं त्यांचं विसर्जन करतात? कारण तिथे गेल्याने असं होतं की त्याचं भस्म शरीराला लावतात. पण प्रत्येकाचं कसं होईल? जर हे सगळं संपलंच नाही तर तिथे कसं होईल? त्यामुळे आपल्याला या ज्या गोष्टी समजल्या तर आपल्या याच क्षणी इच्छांचं दमन करून मग भस्मामध्ये निपांतर, कारण देहाचं त्याला तसं काही करायचं नाही. इथूनच घेतला आणि इथेच सोडलाय, पण आतमधला जो जीव मुक्त झाला तेव्हा भस्माची गोष्ट आहे. आणि असं भस्म सगळे शंकरप्रेमी लावतात, आणि स्वतः भस्म लावणारे शंकर आहेत. बसतातच स्मशानामध्ये, आणि स्मशान मृत्यू हा वाईट नाहीच मुळात, जितका हलकेपणा. मग मी ऊर्जा आहे, विष्णू म्हणतात मी ऊर्जा आहे. आणि हे शरीर 5 तत्वांपासून बनलं आहे, हे तर आपण बोललोच आहे. हे शरीर जे आहे ते पंचतत्वांपासून बनलं आहे. त्यामुळे मी आणि तो जर फरक करायचा असेल तर स्त्री आणि पुरुष न करता प्रकृती आणि पुरुष करायला पाहिजे. प्रकृतीचे गुणधर्म वेगळे आणि पुरुषाचे गुणधर्म वेगळे. दुसरी गोष्ट, प्रकृती ही त्याच्या नेहमी नतमस्तक पायाशी असते. याचा अर्थ स्त्री पायाशी असते असा नाही, तर ती प्रकृती त्याच्यापेक्षा वेगळं जे आहे ते सगळं त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. कारण त्याच्या वृत्तीतून ते निर्माण झालंय. तो एकटा राहू शकतो, पण तरीही त्याची इच्छा झालीच ना. अर्धनारी नटेश्वर किंवा आपण म्हणतोच, त्याची काय इच्छा झाली? कारण त्याला एकट्याला मजा नाही. पुढे जाऊन द्वैतातून अद्वैत होणार आहे, पण सुरुवातीला अद्वैतात तो असताना आनंद घ्यायला दुसरा कोणी तर पाहिजे. म्हणून प्रकृती सुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नाही, आणि पुरुष सुद्धा हिच्याशिवाय राहत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. पण फरक जेव्हा पुरुषाचा कळतो तेव्हा बाकी ती ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा आणि पदार्थ एकत्र कसे राहतील? त्यामुळे ते भस्म होणार नाही. भस्म जर व्हायचं असेल तर ही ऊर्जेकडे लक्ष केलं पाहिजे. आणि ऊर्जा म्हणजे आपला कोणता तरी एक मोठं तत्व आहे. मग त्यानंतर मी शक्ती आहे, ही प्रकृती आहे. हे तर आपलं चर्चा झाली. आता नंतर तो चिरतरुण आहे. तो विष्णू जो पहुडला एक क्षीरसागरामध्ये, तो अजर अमर आणि अनंत असीम अमर्याद आहे, होता आहे आणि राहणार आहे, कोणी असलं नसलं तरी पण इकडे आपलं सगळं शरीर बदलत आहे. जन्मापासून 2 महिन्याच्या नंतर जेव्हापासून आपल्यामध्ये शरीराचं पंचभौतिक तत्व आली तेव्हापासून आपला जन्म होणे म्हणजेच 9 महिने मोठं होणे. 9 महिन्यानंतर सुद्धा आपलं शरीर रोज क्षीणच होत आहे. दिसतंय वाढताना, आपण प्रत्यक्ष क्षीण होत आहे. म्हणजे तो चिरतरुण आहे आणि आपण मर्त्य मानवासारखे मरण्याकडे चाललो आहे. मरण्याकडे
जातोय म्हणजे क्षीण होत आहे, एक एक अवयव कमी होतात आहे, सेल्स कमी होतात आहे. हा आपलं प्रकृतीचं वैशिष्ट्य आहे, पुरुषाचं नाही. पुरुष जो आतमध्ये बसला आहे तो बाकी चिरतरुण आहे. मग त्या चिरतरुण पुरुषाकडे जर असं ते जे फोटो बघून आपलं लक्ष गेलं तसं आपल्यातच तो बसलेला आहे. क्षीरसागर म्हणजे काय तर पवित्र वास्तू, पवित्र आपल्या अंगामध्ये असलेले सगळे सप्तसागर हे जर पवित्र असतील तसा क्षीरसागर तो आत्मा सुद्धा तसाच शांत बसलाय जसा विष्णू पहुडलाय. नंतर तो शाश्वत आहे, मी अशाश्वत आहे. देहाचं काही सांगता येत नाही, मी बाकी त्याचा अंश असल्यामुळे तो शाश्वत आहे, म्हणजे तो आत्मा शाश्वत आहे जसा विष्णू शाश्वत आहे. नंतर मी आहे, मी आहे सगळ्यात महत्वाचं तत्व आहे हे. आता मी आहे असताचे म्हणजे माझं अस्तित्व आहे, पण मी बनलो आहे. माझ्यामध्ये जो मी आहे ना तो बनला आहे, म्हणजे प्रकृती बनली आहे आणि पुरुष आहे तोपर्यंत प्रकृतीला किंमत आहे. शरीर जर्जर जरी झालं तरी आत्मा आहे तोपर्यंत प्रकृतीला महत्व आहे. म्हणजे मी बनली आहे हे मला समजलं, मी प्रत्यक्षात बनलेलं हे शरीर मला कळलं आणि मी आहे माझं अस्तित्वही आत्म्याचं कळलं आणि तो आत्मा आहे म्हणून प्रकृती आहे. अन्यथा आत्मा नाही, प्रकृती शून्य. किती सरळ गणित आहे. आत्मा नाही, प्रकृती शून्य आणि आत्मा नाही, प्रकृती शून्य अशी अवस्था भस्म का चिता, भस्म का रक्षा, हा फरक लक्षात येतो. कारण प्रकृतीकडे दुर्लक्ष आणि पुरुषाकडे लक्ष. ह्यासाठी आपला कालचा एपिसोड जो होता तो प्रकृती आणि पुरुषाचा संबंध आपण बघितला. मग अद्वैतामध्ये जे आपण सांगतो ती माया आणि विष्णू असं जर म्हटलं तर माया अर्थातच अधीन आहे. कारण माया परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. आपलं शरीर आत्म्याशिवाय कसं राहील. आत्मा नसेल तर एका क्षणात आपण आडवं पडतो. म्हणजे प्रकृती किती भगवंतावर अवलंबून आहे, त्या आत्म्यावर म्हणजे आत्म्या चैतन्यावर अवलंबून आहे. आणि ते चैतन्य म्हणजेच मनो. त्याला म्हणायचं आहे की आपण म्हणतो की सानंद मानंद वने वसंतम आनंद कंदम हतपाप वृंदम वाराणसीनाथ मनाथ नाथम श्री विश्वनाथम शरणम प्रपदे. असा तो विश्वनाथ जो तिथे क्षीरसागरी पहुडलाय तोच आपल्या क्षीरसागरामध्ये अंतःकरण शुद्ध असलेल्या अंतःकरणामध्ये तोच पहुडलाय. प्रत्यक्षामध्ये प्रकृती आणि पुरुष हा जर भेद निश्चित कळला, जसं आपण मीरेचं उदाहरण बघितलं, तिने सांगितलं इथे तर मला सगळे पुरुष प्रकृती दिसते, तुम्ही कशाला स्त्रीमध्ये अडकले. हे सगळे जे स्पष्ट संकल्पना आहेत ते या सातही संकल्पनामधून त्रिगुणमयी माया असते. सत्व रज तम गुणांनी बनलेली ही माया ब्रह्मावर अधिष्ठित आहे. आता हे माया आणि ब्रह्म जरी शब्द समजले नाही तरी आपण हा जो देह आहे तो प्रकृती आहे आणि आतमध्ये असलेला आत्मा हा ब्रह्म आहे. मग त्या ब्रह्माच्या शिवाय आपला देह काय कामाचा. हे ज्याला कळलं त्याला प्राधान्यक्रम कळतो आणि गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये न अडकता आकाशाच्या सिद्धांताकडे वळतो. आणि मुळात अथातो ब्रह्म जिज्ञासा. प्रत्यक्षामध्ये प्रत्येक जीवाला ही जिज्ञासा देऊन सोहम सोहम म्हणतच तर पाठवलंय भगवंतानी. आतमध्ये जेव्हा 2 महिने आपले कार्यक्रम चालले त्यांचे भगवंताचे आणि जीवाचे, जीवानी सांगितलं मला हा त्रास नको, मला तुझ्याजवळ यायचंय, तेव्हाची ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आता कळली की खरंच आहे आम्ही जर त्याचा अंश आहोत तर बाकी या छोट्या गोष्टींमध्ये अडकण्याचं आम्हाला काही कारण नाही. अडकू तो संसार करतच आहे. जसं आचार्य संसाराला नाही म्हणत नाही, कारण त्यांनी संसार केला नाही म्हणजे सगळ्यांनी करू नये असं नाही. पण प्रकृती काय आणि पुरुष काय हे जर लक्षात घेतलं तर प्रकृती नाशवंत आहे. जशी लक्ष्मी पाय चेपते विष्णूंचे आणि मग एकदा का लक्ष्मीने पाय चेपले की विष्णू जसा आनंदी असतो, कारण प्रकृती माझ्या अधीन आहे हे जेव्हा लक्ष, कारण तो दशांगमुळे उरलाय हे जेव्हा त्याला समस्त शरणागती प्रेम आणि सगळं तुझं आहे दास्य भक्तीमध्ये हे सांगितले असं असलं तेव्हा तो शांत आणि असा शांत आत्मा होतो. कारण प्रकृतीकडे आता जीव लक्ष देत नाही. प्रकृतीकडे जीव लक्ष देण्याचं कारण नाही. असं जेव्हा जीवानी आतल्यात संकल्प करतो तेव्हा बाकी अंतरस्थ आत्मा म्हणजेच परमात्म्याचा अंश जसा तो क्षीरसागरावर शांत आहे तशीच मनोनिवृत्ती ह्या सुद्धा आत्म्याची होऊ शकते. आणि आत्म्याच्याच तर शोधात आहे सगळेजण. जे भस्म आणि राग करायचं नाहीये शरीराचं काही का होईना, पण ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती हे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा तो आत्मा म्हणतो मीच परमात्मा आहे किंवा परमात्म्याचा अंश तरी आहे, बाकी सगळं प्रकृती आहे. बाकी सगळं आता जे दिसतं न दिसतं ते सगळं प्रकृतीमध्ये येतं. आता तिथे कासव आला क्षीरसागरामध्ये, कारण मागच्यापेक्षा पुढे सरकतच नाही आपण.
त्या ठिकाणी कासव आला. कासवाची कथा फार गोड आहे. या संदर्भातच अद्वैत सिद्धांताच्या दृष्टीने कासव जेव्हा आला त्याला सारखी इच्छा होती ती विष्णूंकडे जायचं आणि विष्णूंची आपण प्रार्थना करू आणि विष्णूंच्या मांडीवर बसू, जशी लक्ष्मी आहे तसंच आपण जाऊ म्हणून कासव असतं बघा नेहमी. मग तो त्याचा प्रयत्न करायला गेला. कासव म्हणजे जीव, त्या काळी सुद्धा म्हणजे जुना सनातन जीव. त्या जीवाला वाटलं विष्णू का नाही वाटणार, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. तो जीव जो जन्माला आला तो वडील कोण आहे हे बघणारच आहे. जशी मिठाच्या बाहुलींनी बघितलं तसं त्या कासवाला वाटलं विष्णू छान पाहुडले आहेत क्षीरसागरामध्ये, तोही तिथेच आहे, त्यालाही आयुष्य भरपूर आहे. आणि तो म्हणतो आता मला परमात्म्याला भेटायचं आहे. परमात्म्याला भेटायचं म्हणजे जवळच असतात, त्याच पाण्यात असतात, तोही शुद्ध आहे कारण सुरुवातीचा त्रेतायुगातला जीव आहे कासव. आणि त्यावेळी तो शुद्ध जीव आहे, शुद्ध परमात्मा समोर आहे. त्याची इच्छा झाल्यावर भगवंतांना वाटलं त्याला कसं भेटायचं, पूर्णच्या पूर्ण कसं भेटायचं आपण त्याला. तर त्यांनी अंगठा, जसा बाळकृष्णाने जेव्हा त्यांना यमुनेचा पार जायचं होतं तेव्हा जसा अंगठा बाहेर काढला आणि यमुना जशी कमी झाली तिचा, तसा यांनी अंगठा बाहेर काढला, आपला स्वतःचा अंगठा बाहेर काढला की थोडंसं तरी निदान याला स्पर्श होईल. पण खाली बसलेला शेषनाग चिडला. तो म्हणाला मला दाबतोय आणि कासवासाठी अंगठा बाहेर काढतोय, मला दाबून बसलाय. पण हा अहंकार आहे तर दाबणारच आहे ना. प्रकृतीतला जो अहंकार आहे त्याला दाबूनच शेषावर बसणार ना. पण त्याला जरा वाईट वाटलं आणि त्याला वाईट वाटल्यावर तो म्हणाला अंगठा बाहेर येतोय. त्यांनी फुटकारलं त्याच्यावर, तू यायचं नाही यांच्याजवळ, परमात्म्याजवळ तू यायचं नाही. म्हणजे जीवाला अहंकार सांगतो परमात्मा काही खरं नाही, प्रकृतीचा खेळ आहे. जिथे पाहू ना तिथे शंकराचार्यांची दृष्टी दिसते. जीवाला इच्छा झाली, कासवाला इच्छा झाली आणि त्यांनी म्हटलं आणि भगवंताला कळलं सुद्धा की ह्याला दर्शन पाहिजे. मग त्यांनी जेव्हा अंगठा बाहेर काढल्यावरती यांच्या दोघांचाच वाद झाला, शेषाचा आणि कासवाचा, आणि त्यांनी फुटकारलं. आणि हा जो म्हणतो ते लाटा, मग तो लाटांनी खेळत भगवंताच्या अक्षरशः शेषाच्या जवळ येऊन पोहोचला. मग कासवाचा अर्थ काय आहे त्या ठिकाणी. कासव म्हणजे कोण, साधा सर्वसाधारण जीव भगवंतापर्यंत जाऊ शकतो का, नाही. जो तपस्वी आहे, तो कोणत्याही मार्गाने जर भक्ती केली असेल, कोणत्याही मार्गाने जर भगवंताची इच्छा केली असेल, असा तपस्वी जीव म्हणजे कासव. त्या कासवाची मोठी गोड कथा आहे ही पुढे. आणि ती जेव्हा म्हणतो तपस्वी संयमी असतो, खूप वाट बघतो तो जीव. तो कासव त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणून प्रत्येक देवळामध्ये कासव असतो. इतका संयमी आहे, तपस्वी आहे आणि कितीही वेळ लागला तरी मला चालेल, पण भगवंताचं दर्शन मला घ्यायचं आहे. मध्ये बसलेला शेषनाग आहे, पण त्यांनी म्हटलं दीर्घकाळ कासव कसं सर्व इंद्रियात्मध्ये